आज आपण जे टूल बघणार आहोत त्या टूलचं नाव आहे ॲरे क्लासिक. त्या टूलमध्ये आपण जे आपला ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट पोलार डायरेक्शनमध्ये म्हणजे सर्क्युलर डायरेक्शनमध्ये किंवा रेक्टँग्युलर डायरेक्शनमध्ये आपण त्याला ॲरे करू शकतो. ॲरे म्हणजे काय, मल्टिपल कॉपीज त्याच्या बनवू शकतो एका सिरीजमध्ये. जसं उदाहरणार्थ आता मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर हा कॉलम डिझाईन करतो आहे. ह्या कॉलममध्ये मला बार डिटेलिंग दाखवत असताना हा जे मेन बार आहेत हे सगळे मला ह्या प्रत्येक कॉर्नर पॉईंटला हवे. तर अशा केसमध्ये मी हे जर इंडिव्हिज्युअली 1 बाय 1 कॉपी करून मी इथे पेस्ट करायला लागलो तर माझं काय होऊ शकतं, मला फार जास्त वेळ आणि हेक्टिक काम ते होऊ शकतं माझं. कारण प्रत्येक वेळेला प्लेसमेंट जी आहे ती रेग्युलर पोझिशनला होईलच असं नाही आहे आणि त्यासोबतच मला मल्टिपल टाईम्स ते कॉपी पेस्ट करत बसावं लागेल. त्याऐवजी मी काय करेन, ॲरे क्लासिक नावाची जी कमांड आहे ती यूज करेन. त्यामध्ये ॲरे क्लासिक असं टाईप केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन्स येतात, एक रेक्टँग्युलर ॲरे, एक पोलर ॲरे. तर याच्यामध्ये आपल्याला पोलर ॲरे घ्यायचे कारण आपण आता सर्क्युलर डायरेक्शनमध्ये इथे प्लेसमेंट करतो आहे. आता मला 8 कॉपीज हवे, 8 ठिकाणी माझं प्लेसमेंट झालं पाहिजे कारण माझं माझ्या कॉलममध्ये 8 बार आहेत. त्यामध्ये मी काय करणार, आता पुन्हा इथे 8 टोटल नंबर ऑफ आयटम्स 8, अँगल टू फिल म्हणजे टोटल 360 डिग्रीमध्ये ते 8 ठिकाणी इक्वल पोझिशन्सला इक्वल डिस्टन्सवरती ते प्लेस झालं पाहिजे, म्हणून मी 360 डिग्री करतो. त्यानंतर मी सिलेक्ट ऑब्जेक्ट करणार, जो ऑब्जेक्ट मला कॉपी करायचं आहे, एंटर. त्यानंतर मी काय करणार, आता कुठल्या सेंटर पॉईंट म्हणजे सर्कलचं आपल्याला सेंटर सिलेक्ट करावं लागेल जेणेकरून आपल्याला ते जे 360 डिग्री आहे त्यात ह्या सेंटरच्या अबाउट ते 360 डिग्री रोटेट होईल आणि ते 8 ठिकाणी प्लेस करेल. मी जसं ओके दाबतोय तसं ते काय होतं आहे, 8 ठिकाणी माझं प्रॉपर लोकेशनला ते प्लेस होतं आहे. म्हणजे दोन्हीमधला जो स्पेस आहे तो इक्वल राहतो, अँगल इक्वल राहतो. त्यानंतर त्याचं कुठेही ते मिसमॅच झालेलं दिसत नाही, म्हणजे इथं जेवढा गॅप दिसतो तेवढाच गॅप मला इथं पण भेटेल. आता हे फक्त 2Dसाठीच नाही तर 3Dसाठी सुद्धा आपल्याला हे उत्तम प्रकारे वापरता येतं. जसं की मी इथे एक गिअर बनवलेलं आहे. मेकॅनिकलमध्ये तुम्ही गिअर बरेचसे बनवता किंवा गिअर जसे बनवावं लागतात आपल्याला, तर इथे मी हा एक गिअर सिस्टीमचा एका गिअरचा फक्त एकच दात्रा जो आहे तो तयार केलेला आहे आणि मला हा काय करायचा आहे, पूर्ण ह्या सर्कलच्या अबाउट ह्याच्या कॉपीज बनवून घ्यायचे. तर त्यासाठी पुन्हा मी काय करेल, ॲरे क्लासिक, सेम प्रोसिजर. मी आता ह्याला 360 डिग्री रोटेट करतो आहे आणि मला 50 थ्रेड्स पाहिजे आहेत, तर 50 नंबर्स टाकेन मी. सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. त्यानंतर मला सेंटर्ड किंवा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचं आहे. त्यासाठी मी काय करेल, इथे क्लिक करेल. त्यानंतर ह्याचा मी सेंटर पॉईंट सिलेक्ट केला, ओके दाबलं की ते गिअर्स जे आहेत ते 50 गिअर्स कॉपीज झाल्या त्याच्या. तर अशा पद्धतीने आपण ॲरे क्लासिक ही कमांड यूज करू शकतो. जर तुम्हाला अजून अशाच पद्धतीच्या अजून वेगवेगळे कमांड शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. कमेंट्समध्ये तुमच्या रिक्वायरमेंट्स सांगा, आपण त्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे तुमचे व्हिडिओज तयार करूया आणि तुमच्या मित्रांनाही हे व्हिडिओज शेअर करा जेणेकरून त्यांचंही नॉलेज वाढेल आणि सर्वांना आपल्या चॅनलचा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल. थँक्यू सो मच. तुमचा सपोर्ट असाच भेटत राहो आणि आपण असेच एकत्र वेगवेगळे व्हिडिओज तयार करत राहू.